चॅनल. विद्यार्थ्यांनो, आज आपण एक असा पॉइंट बघणार आहोत जो तुम्हाला BSc आणि MSc लेवलवर सुद्धा कामा पडणार आहे. पण तसा तुमचा हा जो काही टॉपिक आहे तो तुमच्या नीटसाठी तुम्हाला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्याचं नाव आहे सेल सायकल. ते जे काही तुमचं सेल डिव्हिजन नावाचं युनिट आहे त्या सेल डिव्हिजन मध्ये हा तुमचा टॉपिक आहे. कोणता? सेल सायकल. आपल्याला सेल सायकल डिस्कस करायची आहे. काय असते सेल सायकल? तर बघा, जी काही सेल सायकल आहे इट इज सिक्वेन्शियल इव्हेंट्स. काय त्या सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहेत की या सेल सायकल मध्ये आपण या इव्हेंटचा अभ्यास करतो. इव्हेंट्स म्हणजे काय? घटना. काय काय घडते आपण ते बघतो. कोणाच्या इव्हेंट्स आहेत? इट इज द सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या काय आहेत? ह्या सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहेत. मग आपल्याला त्याच्यासाठी माहित पाहिजे की सेल डिव्हिजन काय आहे. काय असते सेल डिव्हिजन? सेल डिव्हिजन इज द प्रोसेस ऑफ किंवा इट इज ए लाईफ प्रोसेस इन विच न्यू डॉटर सेल्स आर फॉर्म. काय काय होतात? नवीन डॉटर सेल्स आर फ्रॉम. बघा, फ्रॉम म्हणजे च्या पासून. बघा, फॉर्म म्हणजे ते तयार होतात. फ्रॉम म्हणजे च्या पासून पॅरेंटल वन किंवा ओल्डर वन. पॅरेंटल वन किंवा ओल्डर वन किंवा यालाच म्हणतो असतो आपण प्री एक्झिस्टिंग वन. की सुरुवातीला ज्या काही सेल आहेत जुन्या सेल पासून नवीन सेल म्हणजे डॉटर सेल तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे तिला म्हणतो आपण सेल डिव्हिजन. आणि या सेल डिव्हिजनचं जे काही आपण रिप्रेझेंटेशन करतो, काय करतो आपण? रिप्रेझेंटेशन करतो. किंवा जो काही तुमचा वे आहे, पाथ आहे की ज्याच्यामध्ये आपण या सिक्वेन्शियल इव्हेंट दाखवतो किंवा याचा स्टडी करतो, त्या प्रोसेसला म्हणतात सेल सायकल. तर बघा, सायकल म्हणजे काय? एखादी गोष्ट जर समजा तिचा इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट, एखादी गोष्ट तिचा इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट जर एकच असेल त्याला म्हणत असतो आपण सायकल. म्हणजे ती वस्तू जिथून निघाली तिथे जर स्टॉप झाली तर तिला म्हणत असतात सायकल. आपल्याला आज बघायचे आहेत सेल सायकलच्या वेगवेगळ्या फेजेस. आपण बघणार आहात फेजेस ऑफ सेल सायकल किंवा स्टेजेस ऑफ सेल सायकल. तर बघा, ही जी काही सेल सायकल आहे, सेल सायकल मध्ये आपण सायकल म्हणजे काय सांगितलं की एखादी गोष्ट जिथून सुरू झाली ती जर रेग्युलर इंटरवल नंतर तिथेच येऊन स्टॉप झाली तिला आपण काय म्हणतो? सायकल म्हणत असतो. तर बघा, जी काही सेल सायकल आहे तिच्या आपल्याला बघायच्या आहेत फेजेस. तर सेल सायकल मध्ये जनरली दोन फेज असतात. पहिली असते एम फेज, जिला म्हणतात मायटोटिक फेज किंवा फेज ऑफ डिव्हिजन. की ज्याच्यात सेल डिवाइड होते तिला म्हणतात एम फेज. आणि जी काही एम फेज आहे समजा आपण अशा प्रकारे डिनोट केली, काय दाखवली? ही एम फेज. तर या एम फेज मध्ये दोन स्टेज असतात. पहिली असते कॅरिओकायनेसिस. आणि दुसरी असते सायटोकायनेसिस. तर कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. बघा, आपण बघत आहे फेजेस ऑफ सेल सायकल. आणि जी काही उरलेली पूर्ण ही जी काही फेज आहे ही पूर्ण तुमची उरलेली जी काही फेज आहे या फेजला म्हणतात सेलची रेस्टिंग फेज किंवा हिला म्हणतात इंटरफेज. जी काही बाकीची आहे ती कोण आहे? इंटरफेज किंवा हिला म्हणतात सेलची काय म्हणतात तिला? सेलची रेस्टिंग फेज. ओके. मग आता बघा, जी काही एम फेज आहे या एम फेज मध्ये पुन्हा चार स्टेजेस पडतात. एक असते प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज ह्या चार वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. कशातल्या? या एम फेज मधल्या कॅरिओकायनेसिसच्या. तुम्हाला आता कॅरिओकायनेसिस नंतर काय ते सायटोकायनेसिस या सगळ्या टर्म मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. या व्हिडिओ मध्ये फक्त आपण त्या फेजेसचं काय बघणार आहे?
इंट्रोडक्शन आणि उरलेली काय आहे ही इंटरफेज. तर त्याला बघा, तर हे काही इंटरफेज आहे, या इंटरफेजला रेस्टिंग फेज म्हणतात की जिच्यामध्ये सेल्स बिकम मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. ही वास्तविक जुन्या काळी जसं की समजा आपल्याला इंटरफेजला रेस्टिंग फेज म्हणतो की जिच्यात सेल रेस्ट करते असं म्हणण्यापेक्षा आपण या फेजला असं म्हणू शकतो की इन धिस स्टेज किंवा इन धिस फेज सेल बिकम मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह. या बाकीच्या फेज मध्ये काय होते, सेल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह बनते. आणि या एम फेज मध्ये काय होते, तर एम फेज मध्ये ऍक्च्युअल सेल डिव्हिजन घडत असते. ओके, तर बघा आता जी काही इंटरफेज आहे, या इंटरफेजच्या 3 फेज असतात. इंटरफेजच्या किती फेज असतात, 3 फेजेस. पहिली असते जीवन. ही जी काही पूर्ण इंटरफेज आहे तिच्यामधली पहिली कोण असते, जीवन. नंतर असते एस फेज आणि नंतर असते G2 फेज. तर आपण वन बाय वन बघू की जीवन काय असते, एस काय आहे आणि G2 काय आहे. तर या तीनही आहेत इंटरफेजच्या फेज. तर लक्षात ठेवा, इन केस ऑफ ह्युमन बीइंग, मानवाच्या बाबतीत जो काही सेल डिव्हिजनचा ड्युरेशन आहे तो समजा आपण युकॅरियोटिक सेलचं ह्युमन एक्झाम्पल घेतलं तर तो आहे 24 आवर्स. किती आहे, 24 तासामध्ये एक सेल काय होते, डिवाइड होते. तिच्या पॅरेंटल सेल पासून काय होतात, डॉटर सेल तयार होतात. मग आता बघा जी काही इन केस ऑफ ह्युमनच्या बाबतीत किती आहे पिरियड, 24 आवर. असे असून जे काही तुमचा ईस्ट आहे, ईस्ट तुम्हाला माहित आहे की जो काही युनिसेल्युलर ईस्ट आहे, या ईस्टच्या बाबतीत हा पिरियड फक्त 9 मिनिटाचा आहे. जो काही सेलचा डबल होण्याचा जे काही ड्युरेशन आहे तो किती आहे, फक्त इन केस ऑफ ईस्टच्या बाबतीत 90 मिनिट्सचा. ओके, तर ही जी काही इंटरफेज आहे या 24 आवर पैकी जवळपास ही इंटरफेज 96% ड्युरेशन घेत असते. म्हणजे जवळपास या 24 तासापैकी 23 तास हे फक्त इंटरफेजचे असतात. आणि जी काही तुमची ऍक्च्युअल सेल डिव्हिजनची फेज आहे, जिला तुम्ही एम फेज म्हणता, ही एम फेज फक्त उरलेल्या 4% ड्युरेशनची असते, 4 किंवा 5%ची. ओके, तर मोर दॅन 95%ची म्हणजे जवळपास 96%ची काय असते, इंटरफेज. आणि या इंटरफेज मध्ये G1, S आणि G2 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 3 स्टेज आहेत. तर बघा G1 मध्ये काय होते, तर G1 जी काही फेज आहे हिला G1 फेज का म्हटलं, तर हिला म्हणतात गॅप 1 फेज. हिला काय म्हणतात, गॅप 1 फेज. किंवा बघा ही हे यम म्हणजे मायटोटिक, यम म्हणजे मायटोटिक फेज. या यम फेज नंतर येते, यम फेज नंतर येते. फेज नंतर आल्यामुळे हिला म्हणतात पोस्ट मायटोटिक फेज. दुसरं नाव काय आहे बघा, ही नंतर आल्यामुळे या एम फेजच्या म्हणजे मायटोटिक फेजच्या नंतर आल्यामुळे हिला म्हणतात पोस्ट मायटोटिक फेज. चला नेक्स्ट काय आहे की या हिचं दुसरं जे काही नाव आहे, ही या एस फेजच्या अगोदर येते. G1 एस फेजच्या काय होते, अगोदर येते. इथे आपण असा एरो दाखवू शकतो की जो काही एरो आहे या इव्हेंटचा, हे अशा प्रकारे काय होत आहे, इव्हेंट्स होत आहेत. मग इथे जी काही तुमची G1 फेज आहे ही एसच्या आधी येते, म्हणून हिला म्हणतात प्री. एस जो आहे या एसला म्हणतात प्री सिंथेटिक फेज. एस म्हणजे काय, सिंथेटिक फेज. ही पोस्ट मायटोटिक आणि प्री सिंथेटिक अशा प्रकारची हिला गॅप 1 किंवा हिला पोस्ट मायटोटिक किंवा प्री सिंथेटिक किंवा हिला अँटी फेज असं सुद्धा नाव आहे. काय नाव आहे, अँटी फेज. तर अशा प्रकारची जी काही तुमची G1 फेज आहे त्या G1 फेजचे गॅप 1 फेज, पोस्ट मायटोटिक फेज, कारण की ती मायटोटिक फेजच्या नंतर येते म्हणून, प्री सिंथेटिक फेज कारण की ती सिंथेटिक फेजच्या अगोदर येते म्हणून, आणि तिला अँटी फेज असं सुद्धा म्हणतात. ओके, आणि जी काही तुमची G1 फेज आहे ही G1 फेज नियरली 30 to 40% जो काही तुमचा इंटरफेज पैकी ड्युरेशन आहे ती G1 फेज किती असते, 30 to
40%. आणि बघा या G1 फेज मध्ये काय काय इव्हेंट्स होतात, तर G1 फेज मध्ये सेल जी आहे याच्यामध्ये सेलच्या सेल ऑर्गेनेल जे आहेत ते डुप्लिकेट होतात, म्हणजे सेल ऑर्गेनेलचा नंबर काय होतो, इन्क्रीज होतो. पहिल्यांदा काय झालं, इथे सेल ऑर्गेनेली काय झाल्या, या डुप्लिकेट झाल्या, याचा नंबर काय झाला, इन्क्रीज झाला. नंतर दुसऱ्यांदा काय होते की G1 फेज होण्याकरता, दुसऱ्यांदा काय होते, G1 फेज होण्याकरता जे जे प्रोटीन पाहिजे, जे जे एन्झाईम्स पाहिजेत, नंतर जे जे हॉर्मोन्स पाहिजेत, हे प्रोटीन्स, एन्झाईम्स किंवा हॉर्मोन्स सोबतच कोफॅक्टर सुद्धा कुठे तयार होतात, इन दी G1 फेज. म्हणजे जसं की DNA पॉलिमरेज, तुमचा नंतर फ्री अमिनो ऍसिड, पॉलिन्यूक्लियोटाइड हे कुठे तयार होतात, तर ते तयार होतात इन दी G1 फेज. तर अशा प्रकारची 30 to 40% ड्युरेशन ऑक्युपाय करणारी कोणती फेज आहे, G1 फेज. या G1 फेजच्या नंतर येते S फेज. G1 फेजच्या नंतर काय येते, S फेज. त्या S फेजला म्हणतात सिंथेटिक फेज. S फेजला काय म्हणतात, सिंथेटिक फेज किंवा फेज ऑफ सिंथेसिस किंवा फेज ऑफ DNA रिप्लिकेशन. रिप्लिकेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ रिप्लिका. फॉर्मेशन ऑफ रिप्लिका म्हणजे काय, तर डीएनएच्या नंबर ऑफ कॉपीज तयार होणे, डीएनएचं जे काही अमाऊंट आहे त्या डीएनएच्या अमाऊंट मध्ये इन्क्रीमेंट होणे म्हणजे वाढ होणे. म्हणजे इथे जे काही डीएनएचं अमाऊंट आहे ते अमाऊंट काय होते, इन्क्रीज होते. डीएनएचा नंबर काय होतो, इन्क्रीज होतो. कुठे, इन एस फेज. आणि जी काय तुमची एस फेज आहे इच्या डीएनएचा अमाऊंट इन्क्रीज होतो, क्रोमोझोमचा नंबर चेंज होत नाही. जो काय तुमचा सेट ऑफ क्रोमोझोम राहतो तो हॅप्लॉइड सेल मध्ये 2n चा 2nच राहतो. इथे जरी डीएनए अमाऊंट इन्क्रीज झालं तर असं कधीच होत नाही की 2n चा आता किती होईल, 4n. असं होणार नाही. जो काही 2n चा आहे तो 2n चा सेट किती राहील, 2nच राहील. इथे असं लिहू शकतो आपण की 2c याचा 4c होईल. इथे c म्हणजे कंटेंट ऑफ डीएनए, सी म्हणजे कंटेंट ऑफ डीएनए किंवा अमाऊंट ऑफ डीएनए. हे झालं डबल. डीएनए काय होईल, इथे डीएनएचं अमाऊंट डबल होणार. याला म्हणतात फेज ऑफ सिंथेसिस किंवा सिंथेटिक फेज. आणि एस फेज नंतर जी फेज येते तिला म्हणतात G2 फेज किंवा तिला म्हणतात गॅप 2 फेज. काय म्हणतात तिला, गॅप 2 फेज. आणि या गॅप 2 फेज मध्ये काय होते किंवा यालाच दुसरं नाव आहे एस फेजच्या नंतर होते, एस फेजच्या नंतर होते म्हणून पोस्ट सिंथेटिक फेज. म्हणून काय म्हणू शकतो, पोस्ट सिंथेटिक फेज. या एस फेजच्या नंतर येते म्हणून पोस्ट सिंथेटिक फेज. आणि या एम फेजच्या आधी येते म्हणून तिला म्हणू शकतो आपण, तिला लिहिता येईल आपल्याला प्री एम फेज की प्री मायटोटिक फेज. या सिंथेटिकच्या नंतर येते म्हणून पोस्ट सिंथेटिक फेज. मायटोसिसच्या आधी येते म्हणून, सॉरी मायटोटिक फेजच्या आधी येते म्हणून प्री मायटोटिक फेज. आणि नंतर येते तुमची पुन्हा एम फेज. आणि या एम फेज मध्ये ऍक्च्युअल सेल डिव्हिजन होते. आणि तुमची जी काही G2 फेज आहे ही G2 फेज जवळपास 20 to 20% काय करते, याचा ड्युरेशन काय करते, ऑक्युपाय करते. आणि अशा प्रकारे त्यानंतर काय तुमची ही एम फेज, काही नंतर तुमची ही एम फेज. आणि एम फेज मध्ये 2 स्टेज असतात, कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ कॅरिओन म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, ते घडते प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज मध्ये. इन केस ऑफ सोमॅटिक सेल, सोमॅटिक सेल म्हणजे बॉडी सेल, आपल्या जे काही सगळ्या बॉडी सेल आहेत त्या सेल मध्ये घडत असते हे एम फेज मध्ये मायटोसिस. आणि दुसऱ्या ज्या काही सेल असतात जर्म सेल, तिथे मिओसिस द्वारा डिव्हिजन घडते. तर ते टेस्टिस किंवा ओव्हरीज म्हणजे इन केस ऑफ मेल त्याला टेस्टिस म्हणतात, इन केस ऑफ फिमेल त्याला ओव्हरीज म्हणतात. त्या तुमच्या गोनॅड सेल असतात, त्या गोनॅड सेल मध्ये घडते मिओसिस, आपण ते नंतर बघणार आहे. ओके. आणि नंतर घडते सायटोकायनेसिस आणि पुन्हा घडते मग ही तुमची
इंटरफेज. तर अशा प्रकारे झालं तुमच्या फेजेस ऑफ सेल डिव्हिजन. तर बघा इथे काय होते, G1 फेज झाल्यानंतर पुन्हा या सेलकडे 3 ऑप्शन असतात. पहिला ऑप्शन काय असते की इंटर इनटू एस फेज. पहिला ऑप्शन काय आहे की बाय कंटिन्यू सेल डिव्हिजन बाय एंटरिंग इनटू एस फेज. एस फेज मध्ये जाणे आणि काय करणे, ते जे काही सेल डिव्हिजन आहे ते कंटिन्यू करणे. दुसरं एक ऑप्शन असते की बाय एंटरिंग इनटू G0 फेज. कुठे जाणे, G0 फेज. आता G0 फेज काय आहे, हिला म्हणतात क्युशन फेज. हिला काय म्हणतात, क्युशन फेज, किंवा हिला म्हणतात फेज ऑफ इनएक्टिव्हेशन. इथे सेल काय करते, तिचं प्रोलिफरेशन होत नाही, डिव्हिजन होत नाही, म्हणून तिला म्हणतात G0 म्हणजे क्युशन फेज. तर दुसरा ऑप्शन काय असते त्याच्याकडे की कुठे जाणे, G0 फेज मध्ये. जर की आपल्या हार्टच्या सेल आहेत ह्या वारंवार काय होतात, डिवाइड होत नाहीत. एकदा मॅच्युअर झाल्या की ते या G0 फेज मध्ये येऊन थांबतात. याच्याकडे दुसरं ऑप्शन असते. याच्याकडे तिसरं एक ऑप्शन काय आहे की बघा इथे स्टॉप केली सायकल, G0 मध्ये येऊन काय केलं, स्टॉप केलं. तिसरं एक ऑप्शन असते की G0 मध्ये अरेस्ट होणे, G0 मध्ये थांबणे, आणि जेव्हा वाटलं तेव्हा काय होणे, सेलला डिव्हिजन साठी पुन्हा भाग घेणे. तर अशा प्रकारे तिच्याकडे 3 ऑप्शन असतात. कशानंतर, G1 झाल्याच्या नंतर. तर हे झालं तुमचं फेजेस ऑफ सेल सायकल. याच्यात तुम्हाला आणखी सांगता येईल की इथे वेगवेगळे चेक पॉइंट असतात. काय असतात, वेगवेगळे चेक पॉइंट. जसं की आपल्याकडे टोलनाके असतात, एका ठिकाणावरून पाठवलेला माल दुसऱ्या ठिकाणी बरोबर पोहोचत आहे की नाही हे काय करतो आपण, वारंवार चेक करतो. तसं इथे पहिल्यांदा G1 आणि एस फेज मध्ये एक चेक पॉइंट असतो, तो सायक्लिन किंवा सायक्लिन डिपेंडंट कायनेज या सायक्लिन किंवा CDK पासून तयार झाला असतो. आपण तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहे. नंतर दुसरा एक चेक पॉइंट असतो G2M फेज. G2M चा फेज मधला सुद्धा एक चेक पॉइंट असतो. आणि तिसरा एक चेक पॉइंट असतो M स्पिंडल फेज. तिसरा एक चेक पॉइंट असतो कोणता, M स्पिंडल फेज. आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण या तीनही चेक पॉइंट बद्दल माहिती बघणार. वेगवेगळे प्रोटीन तिथे कसे काम करतात, म्हणजे अल्फा ट्युब्युलिन किंवा बीटा ट्युब्युलिन सारखे हार्मोन कसे काम करतात, आणखी हे इंटरफेज किंवा या G1 मधून सेल एस मध्ये कशी जाते, हे आपण सगळं आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार. ओके, आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करा, आणि चॅनलला नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.